मायमाऊली नमस्कार. श्री नर्मदा पुराण रेवाखंड कथासार अभिवाचन करत आहे. श्री नर्मदाय नमः. अध्याय 2. नर्मदा महात्म्य वर्णन. सुतजी म्हणाले, शौनकजी, जी आपण मला विचारले की नर्मदा महात्म्य वर्णन महर्षी व्यासांनी केले आहे. मुनिश्रेष्ठ नर्मदेच्या तीर्थाचा विस्तार ब्रह्मा आणि शिवजी यांच्याशिवाय दुसरे कोणीही करू शकणार नाही. हाच प्रश्न परीक्षित पुत्र जनमेजयाने व्यासांचे शिष्य वैशंपायनाला विचारले. तेव्हा रेवा तीर्थासंबंधीच्या पुण्यव्रताचे मी वर्णन करतो. पूर्वीच्या काळी यज्ञ दीक्षेमध्ये परीक्षित दीक्षित झाले होते. त्यावेळेस यज्ञाच्या सुरुवातीला सर्व द्रव्य एकत्र केले गेले. ब्राह्मण आपल्या आसनावर बसले. त्यांनी अग्नीला आव्हान केले. तेव्हा यज्ञभूमीमधून हे कुलपती, हे कुलपती, भोग लावा, भोग लावा हे शब्द ऐकावयास आले. तेथे वैशंपायन सुखपूर्वक बसले होते. त्यांना जनमेजयाने विचारलं की आपण व्यासांच्या कृपेने सर्व काही जाणता, तेव्हा माझ्या पूर्वजांनी केलेल्या तीर्थांचे वर्णन कृपया करा. मी असे ऐकले आहे की त्यांनी खूप काळापर्यंत दुःख भोगले. माझे पूर्वज पांडव जुगारामध्ये हरले होते. त्यांना वनवास मिळाला होता. तेव्हा ते पृथ्वी तलावर कोठे कोठे गेले हे सविस्तर विस्तार ऐकून मला सांगा, कारण मी आपणास सर्वज्ञ मानतो. वैशंपायन म्हणाले, हे राजन, महर्षी व्यास भगवान शंकर यांना नमस्कार करून वर्णन करतो. आपले पितामह पांडव ब्राह्मणासहित निवास करत विंध्यचल पर्वताकडे गेले. त्यावेळी त्यांना धौम्याचे शिष्य उद्दालक प्रथम भेटले. महापती कश्यप, त्यांचे पुत्र विभांडक, महामुनी गुरुजन पुलस्य, लोमश सारखे आणखी पुत्र पौत्रादी भेटले. पवित्र आश्रमाचे दर्शन करत निसर्ग सौंदर्याचे अवलोकन करत विंध्याचलच्या वनात पोहोचले. तेथे चंपा, कणेर, नागकेशर, पुरांगण, सुलताना, चंपा, मौलस्त्री, कचनार, अनार, कुच्चित, धवलकहू, बिल्व, गुलाब, केतकी, कदंब, आम, मऊआ, नीम, निंबू, तेंदू, नारियल, खजूर, कटहल अशा विविध प्रकारच्या फुलाफळांच्या झाडांचे उद्यान होते. ते वन सुंदर जलाशयाने युक्त होते. तेथे हंस, कारंडव, चकवा, चकवी, आडी, काक, बगळे, कोकीळ पक्षी होते. तसेच तेथे सिंह, वाघ, डुक्कर, हत्ती, विशालकाय म्हशी, सुरभी, सारंग, भालू इत्यादी प्रकारचे पशु होते. कोकिळ, मयूर आणि वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी होते. ते वन दुःखाने शोकरहित होते. तेथे शेणीचे दूध हरिण पीत होते. उंदीर, मांजर एकमेकाचे तोंड चाटत होते. सिंहाबरोबर हत्तीचे पिल्लू, मोराबरोबर सर्प क्रीडा करत होते. अशा वनामध्ये पांडवांनी प्रवेश केला. तेथे त्यांना सूर्यासारखे तेजस्वी डोळे असलेली महर्षी मार्कंडेय भेटले. त्यांचे दर्शन घेतले. महर्षी मार्कंडेय सत्व गुण संपन्न, शास्त्रामध्ये निपुण, पवित्र आचरण, बुद्धिमान, क्षमाशील, त्रिकाळ संध्या जप करणारे, वेदत्रयविहित मंत्राद्वारे होम आदीमध्ये तत्पर, ऋषींमध्ये सुशोभित होते. तेथे अनेक ऋषी होते. त्यापैकी कोणी पंचाग्नीमध्ये तपस्या करणारे, कोणी एकांतात ध्यानस्थ बसलेले, कोणी सूर्योपासना करणारे, कोणी सकाळ संध्याकाळी भोजन करणारे, कोणी संध्याकाळी करणारे कोणी एकादशी करणारे, कोणी फक्त पाने खाऊन राहणारे, कोणी फक्त अमावशेलाच भोजन करणारे अशा प्रकारचे ऋषी होते बरं का. कोणी फक्त जल पिणारे, फक्त वायू जल आहार खाणारे, तर वृद्ध मुनीसुद्धा होते. अशा आश्रमात धर्मराज युधिष्ठिर पोहोचले. धर्मराज युधिष्ठिराने मार्कंडेय ऋषींना प्रदक्षिणा करून दंडवत प्रणाम केला. तेव्हा श्रद्धावान युधिष्ठिराला पाहून मुनींनी आपण कोण आहात असे विचारले. तेव्हा तेथे एक बालक होते. त्याने धर्मराज असून आपले दर्शन घेण्यास आले आहेत असे सांगितले. तेव्हा मुनींनी युधिष्ठिराला प्रेमपूर्वक आपल्याजवळ बसवले. त्यानंतर अन्न, फळे, कंदमुळे, फुळे देऊन ब्राह्मणासहित सर्वांचा सत्कार केला. सर्वांनी थोडा आराम घेतला. धर्मराज युधिष्ठिर उत्कंठापूर्वक मुनींना म्हणाले, हे भगवान, संपूर्ण लोकात आपण दीर्घायू आहात असे मला वाटते. तेव्हा आपण मला 7 कल्पांचा सर्व वृत्तांत सांगा. सर्व सृष्टीचा नाश झाला
त्यावेळेस आपण का नष्ट झाला नाहीत? गंगेसहित समुद्राला मिळणाऱ्या सर्व नद्यांचा क्षय झाला, परंतु जेथे जल पवित्र आहे ती नष्ट नाही झाले. हे मला प्रसन्न मनाने सांगा. माझ्याबरोबर असलेल्या ऋषींना आपण माझ्या सर्व मानवांना हे सर्व ऐकण्याची इच्छा आहे. भगवान मार्कंडे म्हणाले, धर्मराज युधिष्ठिर, जे तू विचारतो आहे ते मी सविस्तर सांगतो. सर्व पापांचे हरण करणारे भगवान शिवाने वर्णन केलेले पुराण, त्याचे जो कोणी भक्तिपूर्वक श्रवण करतो त्याचे पुण्यफळ ऐक. हजारो अश्वमेध यज्ञ किंवा शेकडो वाजपेय यज्ञ केले तरी त्याचे फळ प्राप्त होत नाही, परंतु ब्रह्मघाती, मदिरा पिणारे, चोर, कसाई सुद्धा शिवजीचे वचन ऐकून सर्व पापातून मुक्त होता. सरितामध्ये गंगा, सरस्वती श्रेष्ठ, कावेरी, देविका, सिंधू, शरयू, शनरुद्रा, चंबल, गोदावरी, यमुना, तापी, सतलज अशा अनेक पवित्र नद्या होय. या व्यतिरिक्त आणखी काही पापहरण करणाऱ्या नद्या आहेत. प्रत्येक कल्पात सर्व नद्या, समुद्र क्षीण होत होते, परंतु 7 कल्प क्षीण नष्ट झाले तरी सुद्धा नर्मदा नदी जिला म्हणतात ती न मृता होय, ती नष्ट झाली नाही. नद्यांमध्ये सर्वोत्तम एकच नर्मदा आहे, ती सदा विद्यमान राहते. हे महाभाग मुनींनी वर्णन केलेल्या इतर सर्व नद्या नष्ट झाल्या, परंतु पहिल्या कल्पांपासून आजपर्यंत सर्व कल्पामध्ये विद्यमान असलेल्या नर्मदेस मी पाहिले आहे. हे अनघ, तुझ्याकरिता मी तिचे वर्णन करत आहे. नर्मदे नदीला नमस्कार असो. नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर हर नर्मदे, हर हर नर्मदे.